जबलपुर के पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल ने शुक्रवार को वरिष्ठ नागरिकों की मतदान प्रक्रिया के दौरान शहर में सुरक्षा व्यवस्था का प्रत्यक्ष जायजा लिया। वरिष्ठ नागरिकों के लिए की गई विशेष सुरक्षा का निरीक्षण किया। मतदान के दिन प्रत्येक बूथ पर पुलिस अधिकारियों और कर्मचारियों की तैनाती, शांति एवं सुरक्षा पुलिस बल द्वारा संचार साधनों का उपयोग, सीसीटीवी कैमरे, संवेदनशील और खतरनाक बूथों पर अतिरिक्त पुलिस बल की तैनाती जैसे विशेष सावधानियों का इस दौरान आकलन किया। साथ ही जहां पर अतिरिक्त पुलिस बल की जरूरत होने का निर्देश दिया। त्यांची जे बंदोबस्त आहे आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे। जे बूथ्स आहे, पोलिंग बूथ्स, ते पोलिंग बूथ्स कुठे कुठे कोणत्या एरियामध्ये आहे, काय मिक्स लोकॅलिटीज मध्ये जर असले तर तिथे आम्ही जास्त चौकस राहू आणि तिथे आम्ही व्यवस्थितपणे आपला बंदोबस्तची आखणी केलेली आहे। त्याशिवाय कुठे बॅरिकेडिंगची व्यवस्था पाहिजे, सीसीटीव्हीची व्यवस्था पाहिजे, हेही आपण केलेलं आहे। तसेच ते सायबर पेट्रोलिंग असो, फूट पेट्रोलिंग असो, फ्लॅग मार्च असो, म्हणजे रूट मार्च असो किंवा ड्रोन पेट्रोलिंग असो, ते सगळे आपण चेकिंग सध्या करतो आहे। त्याशिवाय जे आपण स्टॅटिक पॉइंट्स जे लावलेले आहेत त्याच्यावरही आपण चेकिंग आमची चालू आहे आणि सगळे अधिकारी जवळपास 8,000 पेक्षा जास्त अधिकारी यांची आमची फौज राहील याच्यात, अधिकारी कर्मचाऱ्यांची। आणि त्याशिवाय आम्हाला जे बाहेरून पॅरामिलिटरी फोर्सेस मिळालेले आहेत, तसेच SRP आहे किंवा स्टेट रिझर्व्ह पोलीस आहे, वेगवेगळे 3 जे कंपनी आहेत ते आणि होमगार्ड, हे सगळे मिळून आमची व्यवस्था आहे। सध्या असं आमच्यासाठी सगळे चॅलेंजिंग आहे आणि कुठेही काय होऊ नये, कारण आणि जे काय जिथे जसं मी सांगितलं मिक्स लोकॅलिटीज असो किंवा इतर जे आहे जिथे आपल्याला वाटतं की मॅनपॉवर जास्त लावली पाहिजे, ते आपण त्याप्रमाणे आखणी केलेली आहे। आणि आमची पेट्रोलिंग पण त्या भागात राहणार आहे, 100 मीटरवर आमचे लोक राहतील। तसेच इतर तिथे जिथे 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 गरज आहे तिथे आपण सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेस त्यांची तुकडी पण राहणार।